विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथीची जे भाषा आणि गणित विषयाची प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1 ते 3 साठी सूचना आहे. खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व त्या आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. हा उत्तरा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. पहिला प्रश्न होता, शिक्षणामुळे कोणता विकास होतो? त्याचं उत्तर आहे सामाजिक विकास, मानसिक विकास आणि बौद्धिक विकास, म्हणजे सर्व पर्याय बरोबर. त्यानंतर योग्य शिक्षणाचा काय परिणाम होतो? तर व्यक्तीचा चांगला नागरिक बनवते. योग्य शिक्षण काय परिणाम होतो? तर व्यक्तीला चांगला नागरिक बनवते. त्यानंतर प्रश्न तिसरा, शिक्षणाने समाजात काय निर्माण केले आहे? नवीन विचार व सुधारणा निर्माण केल्या आहेत, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 4 आणि 6 साठी सूचना होती. कविता वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता देणाऱ्याने देत जावे या कवितेचे कवी कोण आहेत? तर विदा करंदीकर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 इज करेक्ट. कवीने तुकोबांची माळ कोणाकडून घ्यावी असे सांगितले आहे? त्याचं उत्तर आहे भरलेल्या भीमेकडून, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे 5व्या प्रश्नाचं अचूक उत्तर. देणाऱ्याने देत जावा या कवितेत देणाऱ्याचे कोणते गुण दिसून येतात? उदारता व निस्वार्थपणा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध वाक्य रचना कोणती? तर मी अभ्यास केला हे शुद्ध वाक्य रचना त्या ठिकाणी आहे. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, अर्जुनाने पोपटाला तीर मारला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? तीर म्हणजेच बाण, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी भूतकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक ओळखा. हसला हे भूतकाळी क्रियापद त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, नदी डोंगरातून मैदानातून वाहत शेवटी समुद्राला मिळते या वाक्यात किती नामदर्शक शब्द आलेले आहेत? नदी आहे, डोंगर आहे, मैदान आहे, समुद्र आहे, म्हणजे असे 4 नामदर्शक शब्द आलेले आहेत, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिले असता उभ्या व आडवा हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? त्याचं उत्तर आहे ता, उतार आणि प्रताप, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 11व्या प्रश्नाचं उत्तर. कोण आहे रे तिकडे या वाक्यातील कोण या शब्दाची जात कोणती? तर सर्वनाम, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झाली कोण? तर सविता वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झाली, म्हणजे या ठिकाणी सविता हा शब्द त्या ठिकाणी येणार आहे, म्हणजेच उद्देश भाग ठरेल सविता. 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चोर, संन्याशी हे 2 शब्द असलेली म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा. अपराध्याला सोडून निरापराध्याला शिक्षा, म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी, म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता ते ओळखा. तर स्वामिनिष्ठ हा जोड शब्द नसलेला शब्द आहे, म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 16वा प्रश्न, त्या ठिकाणी कलाकुसर हा शब्द तयार होतो. या कलाकुसरमधील पहिले आणि चौथे आणि 5वे अक्षर म्हणजे कसर हे या ठिकाणी येणार आहे, म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 14वे रत्न या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? 14वे रत्न म्हणजे मार, 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पोलादी पुरुष असे कोणाला म्हटले आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणतात, म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता त्या ठिकाणी 19वा प्रश्न आहे, टिंब सामना रंगात आला होता, तर कबड्डीचा सामना रंगात आला होता. 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 21वा प्रश्न आहे, आणि अंतिम चढाईत प्रतिस्पर्धी संघाचे 3 गडी बाद करून नगरच्या संघाने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले, म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या शब्दाला बे असा उपसर्ग लावून शब्दाच्या उलटार्थी शब्द तयार होणार नाही? बेविचार. आता बेजबाबदार, बेसूर, बेसावध, बेविचार ही म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 22व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर जगातील वैविध्यपूर्ण ज्ञान व माहितीचा खजिना टिंबवर उपलब्ध आहे, तर त्याचं उत्तर आहे आंतरजाल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती ते ओळखा. त्या ठिकाणी कोकिळ कोकिळा हे या ठिकाणी अयोग्य जोडी आहे. या ठिकाणी लिंबू लिंबे, पिशू पिसवा हे अनेक वचन दिलं आहे, पण कोकिळ कोकिळा हे लिंग दिलं आहे या ठिकाणी. मग गेल्या वर्षी आमच्या गावी अजिबात पाऊस पडला नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य असणारा शब्द पर्यायातून निवडा. म्हणजे दुष्काळ, अजिबात पाऊस पडला नाही म्हणजे दुष्काळ त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 25व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, 30 सहस्र या संख्येत एकूण किती शून्य येतील? 3 सहस्र नाही विचारलं तर 30 सहस्र विचारलंय, त्याच्यामुळे या ठिकाणी 4 शून्य राहणार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार आहे 30 सहस्र. त्यानंतर या ठिकाणी 27वा प्रश्न आहे,
5, 8, 9, 2 हे अंक एकदाच वापरून येणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या व 4 अंकी लहानात लहान समसंख्या यातील फरक, त्याचं उत्तर आहे 7227. 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवले म्हणजे बेरीज त्या ठिकाणी 5 येईल. पहा त्याचं उत्तर आहे 6 वेळा मिळवली. पहा म्हणजे 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवलेत म्हणजे बेरीज 5 येईल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6. त्यानंतर 36 व 27 या दोन्ही संख्येची बेरीज व वजाबाकी यांचा गुणाकार किती, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 30वा प्रश्न आहे. पहा 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 31वा प्रश्न आहे 37,459 ही संख्या खालीलपैकी कोणती, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर महादेवने 7,500 रुपयास विकत घेतलेली सायकल 750 रुपये कमी घेऊन विकली, तर ती सायकल किती रुपयाला विकली, तर 6,750 रुपयाला. जर 1 मे या दिवशी रविवार होता तर 31 मे या दिवशी कोणता वार असेल, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंगळवार. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुलाब. 16 जणांच्या एका सहलीसाठी 6,464 रुपये भरावे लागतात, तर प्रत्येकाकडून किती रुपये घ्यावेत, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 404. लागोपाठ 31 दिवस असणाऱ्या महिन्यांची जोडी खालीलपैकी कोणती. पहा जुलै आणि ऑगस्ट या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट यांचे लागोपाठ 31 दिवसाचे हे महिने आहेत. त्यानंतर 37वा प्रश्न आहे एका संख्येला 13ने भागल्यास भागाकार 9 आला व बाकी 3 उरली, तर ती संख्या कोणती, त्याचं उत्तर आहे 120. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 42 सेमी. शरदजवळ 5 रुपयाच्या 170, 10 रुपयाच्या 50 व 20 रुपयाच्या 40 नोटा असतील, तर त्याच्याजवळ रक्कम किती असेल, त्याचं उत्तर आहे 2,150 रुपये. 9,10,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा, त्याचं उत्तर आहे 9,750 म्हणजे 40व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार. त्यानंतर त्या ठिकाणी 41वा प्रश्न आहे 2 किमी लांबीच्या रस्त्यावर 200 मीटर अंतरावर दुतर्फा झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली, तर 22 झाडे म्हणजे पर्याय क्रमांक 2. 54 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत, तर 8. 43वा प्रश्न आहे त्या 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 44वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 4.5 तास म्हणजे किती मिनिटे, त्याचं उत्तर आहे 270 मिनिटे. त्यानंतर 46वा प्रश्न आहे 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1/2. त्यानंतर 47वा प्रश्न आहे 1 ते 100 यामध्ये अंकांची बेरीज 14 येते अशा 2 अंकी संख्या किती आहेत, तर त्याचं उत्तर आहे 5. त्यानंतर खालील उदाहरणात म आणि न यांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 आणि 2. त्यानंतर 8 मीटर लांबीच्या तारेच्या 20 सेमी लांबीचे समान तुकडे केले तर एकूण किती तुकडे होतील, तर त्याचं उत्तर आहे 20. एका चौरसाकृती खेळाच्या मैदानाची एक बाजू 120 आहे. या मैदानाभोवती 8 फेऱ्या मारल्यास किती किमी अंतर होईल, त्याचं उत्तर आहे 3.84 किमी. त्यानंतर 51वा प्रश्न आहे 9,500 अधिक 6,500 बरोबर किती, तर 15,500 म्हणजेच 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सविताजवळ 5 रुपयाच्या जितक्या नोटा आहेत तितक्या 10 रुपयाच्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण 1,350 रुपये असल्यास त्यात 5 रुपयाच्या नोटा किती, त्याचं उत्तर आहे 90. त्यानंतर सागरने एक फ्रीज 12,500 रुपयाला घेतला, त्याला वाहतुकीसाठी 850 रुपये खर्च आला. तो फ्रीज त्याने 14,100 रुपयाला विकला, तर सागरला नफा घर तोटा किती झाला, 1,500 रुपये नफा झाला. म्हणजे 53व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 54वा प्रश्न रोहित आणि विराटने 165 मिनिटात 190 धावा काढल्या, तर त्याने किती तास खेळ केला, तर त्याने खेळ केला 2 तास 45 मिनिटे म्हणजे 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 55वा प्रश्न आहे एका वर्षी शिक्षक दिन शनिवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल, त्याचं उत्तर आहे शुक्रवार. त्यानंतर 12 ताशी घड्याळात मध्यंतर 7 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळात किती वाजले, तर त्याचं उत्तर आहे 19 वाजले म्हणजे पर्याय क्रमांक 4. एका जंगलात 8,909 प्राणी आहेत, त्यापैकी 529 हरणे, 45 हत्ती, 927 ससे, 101 वाघ व उरलेले इतर प्राणी आहेत, तर इतर प्राण्यांची संख्या किती, तर 7,307. शनिवारी शाळा सकाळी 9:30ला भरली व दुपारी 1:45 वाजता सुटली, तर शनिवारी शाळा किती वेळ होती, त्याचं उत्तर आहे 4 तास 15 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 59वा प्रश्न आहे 20 रुपयाच्या पुडक्यात अनुक्रमे 95,319 पासून क्रमांक 95,375 पर्यंत क्रमांक असणाऱ्या नोटा आहेत, तर पुडक्यातील एकूण रक्कम किती, त्याचं उत्तर आहे 1,140 रुपये. त्यानंतर 43 रुपये वजा 17.5 रुपये बरोबर किती, 25 रुपये म्हणजे 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी चुकीचे विधान कोणते,
तर त्याला पहा या ठिकाणी इष्टकाची तिला 4 शिरोबिंदू असतात, हे त्या ठिकाणी चुकीचं विधान सांगता येईल. म्हणजे 61व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 63वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? त्याचं उत्तर आहे 12, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 65वा प्रश्न आहे पहा, या 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एका बाटलीत 200 मिली दूध मावते, तर 4 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20 बाटल्या लागतील. खालील आकृतीबंध पूर्ण करा. त्याचं 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 68व्या प्रश्नाचं उत्तर पहा, खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती जास्त आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 69वा प्रश्न आहे, 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, 9/20 अधिक 4/20 अधिक 2/20 बरोबर किती? पहा मग या ठिकाणी 9 4 किती होतात? 13 14 15, 15/20 म्हणजे 3/4. या ठिकाणी 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3/4. त्यानंतर 70वा प्रश्न आहे, एका वसतिगृहातील 12 खोल्या आहेत, त्यापैकी प्रत्येक खोलीला 3 खिडक्या आहेत, प्रत्येक खिडकीला 3 झडपं आहेत आणि प्रत्येक झडपेला 4 काचा आहेत, तर एकूण काचा किती बसवल्या आहेत? तर उत्तर आहे 432. म्हणजे 70व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ते ओळखा. उत्तर आहे पहा 1/5. त्यानंतर 72 आणि 73 साठी सूचना आहे पहा, 17पेक्षा तबला वाजवणारे कितीने कमी अथवा जास्त आहेत? तर 7ने कमी. 17पेक्षा तबला वाजवणारे या ठिकाणी 7ने कमी आहेत. वरील तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दर्शवली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 168. त्यानंतर ही आकृती कशाची आहे? तर ती आकृती आहे रेषेची, म्हणजेच रेषा. त्यानंतर सोबतच्या दिलेल्या आकृतीत निरीक्षण करून परिमिती काढा. त्याचं उत्तर आहे 86 सेमी त्या ठिकाणी काय असणार आहे? परिमिती असणार आहे. अशा पद्धतीने आपण ही इयत्ता 4थीची लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेची ही प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहिली. नक्कीच ही जर प्रश्नपत्रिका तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.